रहम रहम युवराज रहम, मेरी जान को बख्श दीजिए, मुझे जिंदा रखिए। तू जिवंत राहायला पाहिजेस, दिलेर खानाला हे सांगायला जिवंत राहायला पाहिजेस की स्वराज्याचा छावा स्वराज्यात परत गेला। युवराज, दादासाहेब गेला होता मग का परत आला? का असा स्वतःचा जीव धोक्यात घातला? तुमच्यासाठी। दादासाहेब, अक्कासाहेब तुम्हाला काय वाटलं? तुम्ही जा म्हणालात आणि आम्ही निघून जाऊ? तुम्ही जा म्हणालात म्हणून बहिणीला सोडून जाणारे आहोत आम्ही? अक्कासाहेब, अहो तुम्ही आमच्या जीवाला जीव देता आणि तुमचा जीव धोक्यात असताना आम्ही जीव वाचवून पळू? दादासाहेब पण आता जीव वाचवून पळणं हेच महत्वाचं आहे। जे काही पळायचंय ते आत्ता पळू। काय बहिर्जी काका? होय, ती ही वेळ न दवडता घोडी दौडली पाहिजेत चौटाप। चला घाई करा आता, चला रस्ता दाखवा। होय, पर आता दिलेर खानाला गुंगारा दिला पाहिजे। या माझ्या माग खर तर आतापर्यंत आपण स्वराज्याच्या सीमेत असायला पाहिजे होतं। चला आबासाहेब, या सुनबाई, बोला। मातोश्री विचारत होत्या की युवराजांची नव्याने काही खबर आली का? नाही, मातोश्री विचारत होत्या का? हो आबासाहेब, आणि तुम्ही? आबासाहेब, इतक्यात तरी खबर आलेली नाही कोणती, पण सुनबाई तुम्ही काळजी करू नका। आमच्या सूचना सर्वत्र पोहोचल्यात, आपली माणसंही सगळीकडे तैनात आहेत। शिवाय पन्हाळ्यावर हिरोजी फर्जंद आणि हंबीरराव यांच्यापर्यंत ही सूचना पोहोचल्यात। म्हणजे मग खरंच काही चिंता नाही? आमच्या योजनेप्रमाणे शंभूराजांनी लवकरात लवकर विजापूर सोडून पन्हाळगडावर पोचायला हवं, आणि शंभूराजे आमच्या योजनेप्रमाणेच चालतील। तरी कुठवर आले असतील? सीमेच्या जवळपास पोहोचले असतील। आपण योजनेत ठरल्याप्रमाणे शंभूराजांचं येणं झालं असेल तर, मध्ये कोणाची चुकामुक झाली तर मात्र उशीर होणार। म्हणजे? पण एक निश्चित, दोघही स्वराज्यात सुखरूप परत येतील, खात्री बाळगा। आमच्यावर विश्वास ठेवा। जी जी आबासाहेब। क्या हुआ मुल्ला? ये तुम्हारी हालत किसने बनाई? हुजूर संभा ने जी हुजूर, देखे कितनी बेरहमी से मेरा हाथ काट गया। हुजूर छोड़िए नहीं उस कापर को, सबक सिखाइए। कहाँ है संभा? संभा भाग गया हुजूर। भाग गया? किस तरफ भागा है वो? किस तरफ? हमने पूछा किस तरफ भागा वो? चलो हुजूर, मुझे साथ ले चलो हुजूर। हुजूर मुझे भी साथ ले चलो हुजूर। कहाँ ले चले मुल्ला अहमद? तुम्हारा तो हाथ कट चुका है मुल्ला अहमद, अब तुम्हें ले जाकर हम क्या करेंगे? हुजूर ऐसा मत कहो, मैंने आज तक आपकी बहुत खातिरदारी की हुजूर, मुझे साथ ले चलो। हम मानते हैं मुल्ला अहमद,
कि तुमने हमारी बड़ी खिदमत की है। हम हमेशा तुम्हारे शुक्रगुजार रहेंगे। लेकिन वो कहते हैं ना कि हाथ कटा सिपाही और लंगड़ा घोड़ा दोनों किसी काम के नहीं होते। और हमारे तुम किसी काम के नहीं रहे। कसम, ये क्या कह रहे हो? मुल्ला अहमद, कहावत है, जो हार जाता है वो मर जाता है। तुम मरना होगा मुल्ला अहमद। रहम करो। दिलेर खान का आखिरी सलाम मुल्ला अहमद। नहीं हुजूर। खुदा हाफिज। मरो। मुजरा नाईक, औरंगजेब बादशाहची 5000 कडवे अश्वांची फौज तडावर पोहोचली। तुम्ही रात्रीच छावणीतून बाहेर पडल्यामुळे फौजेचा सरदार संतापलाय। कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला कैद करून दिल्लीच घेऊन जायचंय अशी कसम खाल्ली तडावर त्यांनी। युवराज, आता आपल्याला दुप्पट वेगानं पुढे निघावं लागेल। सरदारची फौज आपल्या मागावर निघालीये। रायप्पा, जोतेज, घोडी घ्या आणि तुम्ही दोघं मोरण ये का। मी आहेच तुमच्या माग। जरा जरी धोका दिसला तर एकमेकांना सावध करा। जी युवराज, 2 हाकाच्या अंतरावर दिलेर खान आलाय। म्हणजे एकदम जवळ आलाय। मुलांना रस्ताही दाखवलाय आणि सोबत फौज आहे त्यांच्या। कसं? चला बसा घोडा. युवराज, युवराज थांबा. नाही, आता दोघांनी एकत्र जाणं लय धोक्याचं आहे। का? कारण अक्कासाहेब त्या वेगानं घोडा पळवू शकणार नाहीत आणि औरंगजेबाची फौज वाऱ्याच्या वेगानं पळतीये। आपला टिकाव लागणार नाही। काय करायला पाहिजे? दोघांची सलामती पाहिजे असेल तर आता दोघांनी वेगवेगळ्या वाटेनं जायचं। म्हणजे? युवराज, अक्कासाहेबांना वाचवायचं असेल तर दिलेर खान आणि औरंगजेबाच्या फौजेला तुम्ही अंगावर घ्या। त्यांना हुल देत देत विजापूरच्या दिशेने घेऊन जा। विजापूरच्या रस्त्याला सरसेनापतींची फौज उभी आहे आणि ती ताज्या दामाची आहे। त्या दिलेर खानाच्या फौजेचा फडशा पडायला ती समर्थ आहे। मी अक्कासाहेबांना घेऊन स्वराज्याच्या दिशेने निघतो। नाही बहिरजी काका, युवराज, आता काहीही करून तुम्हाला स्वराज्यात सलामतीनं पोहोचवणं गरजेचं आहे। बहिरजी काका, सलामतीनं स्वराज्यात पोहोचायचं, पण अक्का साहेबांना सोबत घेऊन। ते आता होणार नाही। झालं तर तसंच होईल। ती वेळ निघून गेलीये। आपला लय वेळ गेला इथं। गनिम आता लय जवळ आलाय। तरीही आम्ही सोबत निघू। माफ करा युवराज, पण आता तुम्हाला इथं आमचं ऐकावं लागल। शक्य नाही बहिरजी काका। हा आमचा हुकूम आहे तुम्हाला। काका, तुम्ही स्वराज्याच्या युवराजांना हुकूम देणार? होय, तुम्ही स्वराज्याचे युवराज आहात तर आम्ही स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख आहोत। तुम्ही महाराजांचं काळीज असाल तर आम्ही महाराजांचा डोळा आहोत। तुम्ही महाराजांचा श्वास असाल तर आम्ही महाराजांचा निश्वास आहोत। पण म्हणून तुम्ही असा हुकूम देणार आम्हाला? होय, वेळ प्रसंगी आम्ही तुम्हाला हुकूम देऊ शकतो, कारण तुमच्या भल्या बुऱ्याची जिम्मेदारी आमच्यावर आहे। उद्या तुमचं जरा जरी बरं वाईट झालं तर अख्ख्या गुप्तहेर खात्याला काळीमा लागल। आजवर जेवढं कमवलंय ते सगळं गमावून बसू आम्ही। म्हणून युवराज, हात जोडतो, एवढी भीक घाला आमच्या पदरात। ऐका आमचं। नाही बहिरजी काका। युवराज, महाराजांचे बोल ध्यानात घ्या। प्रत्येक वेळी घोडाच फेकायचा नसतो, कधी कधी ढालही फेकायची असते आणि पळायचं असतं। आठवतंय ना? ऐका युवराज, आमच्या नियोजनाप्रमाणे चाला। दादासाहेब, बहिर्जी काकांच्या बोलण्यात तथ्य आहे। तुम्ही विजापूरच्या दिशेने निघा। होय, आता तेवढाच सुरक्षित पर्याय आहे। नाही बहिरजी काका, जोपर्यंत आम्ही स्वराज्यात सुखरूप पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही अक्का साहेबांना नजरेआड करणार नाही। युवराज, भावनिक होऊ नका। बहिरजी काका, आमच्या मागे अक्का साहेबांचं काही बरं वाईट झालं नाही तर या जन्मातच काय, पुढच्या 1000 जन्मात स्वतःला माफ नाही करू शकणार आम्ही। अहो, काही नाही होणार आम्हाला। कसं काही होणार नाही? एवढी मोगल फौज आहे मागावर, कधी काही होऊ शकतं।
दादासाहेब, एक गोष्ट लक्षात ठेव, जाधवांना दुसरी सून मिळेल, पण स्वराज्याला दुसरा युवराज मिळणार नाही. अक्कासाहेब, आबासाहेबांनंतर हे स्वराज्य तुमच्याच हाती सुखरूप असेल. आणि आपल्याकडे काय म्हणतात, लाख मेले तरी 72, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही लाखाचे पोशिंदे आहात. नाही अक्कासाहेब, आम्हाला नाही पटत हे. का? स्वराज्याला बहिणीचं बलिदान चालत नाही? वर्ज्य आहे. इतरांचं बलिदान चालतं, मग आमचं का नाही? दादासाहेब, आपले मावळे, आपले सरदार खिंडीतोंडी लढतात, प्राण देतात. त्यांच्या रक्ताचा वास स्वराज्याला चालतो, मग आमच्या रक्ताचा वास का चालणार नाही स्वराज्याला? आपल्या आबासाहेबांसाठी कित्येकांनी जीवाची कुरवंडी केली, स्वतः मेले, पण आपल्या राजाला जगवलं म्हणून स्वराज्य. नाहीतर शक्य होतं ते? अक्कासाहेब, दादासाहेब, हजारो लाखो बहिणींसाठी, त्यांच्या अब्रूसाठी, शील सत्वासाठी तुमची सख्खी बहीण गेली तर जाऊ द्या, पण त्या हजारो लाखो बहिणी वाचतील, जगतील. म्हणून म्हणतोय, आता मागे पुढे बघू नका, भावनेत गुंतू नका, निघा. अक्कासाहेब, दादासाहेब, तुम्हाला आपल्या स्वराज्याच्या भगव्याची शपथ आहे. अक्कासाहेब, दादासाहेब, तुम्ही आता निघावं. पै युवराज, काही करा आणि आता ठरल्याप्रमाणे दिलेर खानाला होल द्या. ठीक आहे. आम्ही दिलेर खान आणि मोगली फौजेला ताणत ताणत विजापूरकडे नेतो. तुम्ही संधी साधून सुखरूप स्वराज्यात परत जा. बैरजी काका, काळजी घ्या. युवराज, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही हुशारीन राहा. धनी, मेणा आलाय. चला. दादासाहेब, येतो आम्ही. अक्कासाहेब, आशीर्वाद द्या. सुखी राहा. गडावर भेटूच. आणि काहीही झालं तरी गनिमाच्या तावडीत सापडू नका. नाही सापडणार. तुम्हाला माहितीये ना आमच्या अंगठीत जहर आहे ते. अक्कासाहेब, तुमच्या अंगठीत जहर नाही. म्हणजे? आम्ही केव्हाच काढून घेतलंय ते. कधी? जेव्हा तुम्ही आम्हाला पहिल्यांदा सांगितलं अंगठीत जहर आहे म्हणून, तेव्हाच आम्ही काढून घेतलं. पण अक्कासाहेब, आम्ही जिवंत असताना आमच्याच काय, पण कुठल्याही बहिणीवर जहर खायची वेळ आली तर आमचा काय उपयोग, स्वराज्याचा काय उपयोग? त्यामुळं त्या भ्रमात राहू नका. लवकर निघा आणि सुखरूप पोचा. दादासाहेब, आम्ही असेच आहोत. या ज्योतिजी, रायप्पा, तुमच्या विना अधुरे आहोत आम्ही. काळजी घ्या. बैरजी काका, सांभाळून जा. जी, येतो. दिलेर खान, हा निघाला स्वराज्याचा छावा स्वराज्यात परत. हिम्मत असेल तर रोखून दाखव.
संभा कहाँ गया होगा और ये हम लोग कहाँ जा रहे हैं? आगे तो बीजापुर है, मराठी सेनापति हम्बीराव का इलाका। कहीं संभा हमारे साथ कोई चाल तो नहीं खेल रहा है जैसे शिवाजी राजे खेल चुका है? नहीं, और संभाजी राजे अकेला कैसे जाएगा? हाँ, इसकी बहन तो यही है, यही है। चलो। कालपासून आमचं चित्त थाऱ्यावर नाही हो. कुठे असतील कुठे नाही, रात्रीच बाहेर पडणार होते. आणि आमची लेक कसं निभावलं असेल त्यांनी. काळजी वाटते हो महाराज. आबासाहेब, तुम्ही म्हणाला होतात ना, युवराज आणि बत्ताशीबाई स्वराज्याची सीमा ओलांडून स्वराज्याच्या सीमेत पोहोचले असतील. आम्हाला खात्री आहे तशी. मग अजून खबर काय येत नाही? खबर येईल, पण तुम्ही दोघेही काळजी करू नका. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या बहिर्जी नायकांचं उत्तम नियोजन. त्या प्रदेशात आपली माणसं गुप्तपणे वावरत आहेत. पण मग खबर काय येत नाही? जगदीश्वरा, एवढा प्रसंग पार पाड रे बाबा. लेकरांना सुखरूप गडावर परत घेऊन ये. आणि आमची लेकरही अशी स्वराज्यासाठी तुमच्याही पुढे एक पाऊल. महाराज, आता या धाडसाला मज्जाव करा. राणी साहेब, तसं काळाच्या जबड्यात शिरायचं आणि घरदार काळजीत ठेवायचं. नको आता हा खेळ. महाराज, दिलेर खानाच्या छावणीवर भयंकर रणकंदन करून शंभूराजे राणू अक्कांसोबत बाहेर पडले. काय? दिलेर खानाच्या हातावर तुरी दिली. दिलेर खान जीवाच्या आकांतानं त्यांचा पाठलाग करू लागला. पर शंभूराज सुखरूप इजापुरी पोहोचले. शाबास. जगदीश्वरा, आमचं गारण ऐकलंस? दिला शब्द खरा केला युवराजांनी. मातोश्री, आता एक मण तेल देवीच्या दीपमाळेसाठी. एक मण काय, 2 मण तेल वाहू. आमची लेकरं सलामतीनं बाहेर पडली. बत्ताशीबाई कशा आहेत? खूपच दगदग झाली असेल त्यांची. काय झालं? राणूबाई कुठे आहेत? महाराज, पुढं सांगाय जीभ रेटना. स्पष्ट सांगावं. घात झाला महाराज. शंभूराजे इजापूरच्या दिशेनं गेले दिलेर खानाला सकवण्यासाठी. राणू अक्कासाहेब मेण्यातून पन्हाळच्या दिशेनं निघाल्या होत्या. पर संभा तो भाग गया तो क्या हुआ? उसकी बहन तो मिली. अक्कासाहेब मोगलांच्या हाती लागले. मोगलांच्या हाती लागले. मोगलांच्या हाती लागले.